आमच्या बहिणीने चालू केल्या असा डॉल्फिन बीच रिसॉर्ट। झाला सुरमई ताट रेडी। मंडळींनो आपले आता जे पर्यटक गेले होते ते जेवण झालेले आहेत आणि ते खायला येले आहेत आणि कसा जेवण झाला आता त्यांना आपण विचारूया। आता या भाऊन पहिला विचारूया कसा वाटला तुमका जेवण? जेवण एकदम छान झालेलं आहे। मॅडम विचारा जरा कसा वाटला सौंदाळा जेवण? एकदम पुन्हा येणार ना डॉल्फिन बीच रिसॉर्टला? ओके हो भारी झाला ना, सगळ्यांनी सांगा। नमस्कार मंडळी, मी कोकणी वेल्डर, मी तुमचा सगळ्यांचा माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत करते। आणि मंडळी काल होती भाऊबीज आणि भाऊबीज निमित्त मी इलय मालवणात माझ्या बहिणीकडे तळाशीलमध्ये चालू केल्या असा डॉल्फिन बीच रिसॉर्ट। तर आता मी तुमका दाखवणार असं इथं ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। त्याच्यापूर्वी आपण जाणार आहोत समुद्राकडे, मस्तपैकी खवळलेला आहे समुद्र। चला तुम्हाला दाखवतो समुद्र। नमस्कार मंडळी, बघा मस्तपैकी समुद्र भारी वाटतं पण येवा पण आपला रस्ता। तर मंडळी मग आता जाऊया आपण रिसॉर्ट का। तर मंडळी बघा या ज्या बहिणीने आमचा रिसॉर्ट टाकलाय ना त्याच्यापासून फक्त समुद्र एवढं सो जवळ हा। मस्तपैकी येवा रावा, पैसे देवा आणि खावा पिवा आणि एन्जॉय करा। तरी मंडळी ह्या असा आपला डॉल्फिन बीच रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, चहा नाश्ता तसेच अस्सल मालवणी घरगुती शाकाहारी मांसाहारी जेवण मिळेल। स्कूबा वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग उपलब्ध। कृपा सुजाता सुरेंद्र धुरत म्हणजे माझी बहीण आणि सुरेंद्र रामदास करता नाश्ता मस्तपैकी मालवणी, मस्तपैकी नाश्ता, घावण आणि चटणी। तुमका आता दाखवते घावण आणि चटणी करता। आमचे भाऊजी घेऊन इले मासे, बघूया काय हल्ल्यानी। ताजे ताजे बांगडे। तर मंडळींनो आम्ही खातो चाय आणि खावणे, आज चटणी नसा। चला तर दाखवते तुमका मंडळींनी रूम आता मस्त आहे की बघा, एसी बीसी लावलेली। बेड हा मस्त आहे की ठेवलेलो आणि हय एवढं पैसा मस्त आहे की जेव्हा 2 माणसं झोपतील हयवर 2-4 माणसं व्यवस्थित झोपू शकतात रूम मध्ये। आणि हय बघा बाथरूम आहेचा जवळच। असे आमच्याकडे आता 3 रूम आहेत आणि एक दुपारच्या जेवणात असा बांगडो, ताजो ताजो बांगडो, भात मस्तपैकी आणि हैल। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। जेवले आणि काल जे पर्यटक गेले होते ते लाईटीमुळे आम्ही त्यांना दुपारचं जेवण थळेच करून येऊन सांगलो आणि रात्री सुरमई बिरमई होती। तर आज पुन्हा त्यांच्यानी, आज रविवार आणि आज बहिणीकडे आज भरपूर ऑर्डर दिले नाही, सुरमई काय सौंदाळा आणि काही चिंगळा विंगळा दिलेली आहेत ऑर्डर। तर आज तुमका आता पूर्ण ती रेसिपी बघूक मिळात। आणि आता सकाळी त्यांच्यानी घावण्याची ऑर्डर दिली होती, घावण चटणी। आणि त्या दिवशी मंडळी तुमका आम्ही सांगलो होते घावण चटणी दाखवतोय, पण तो आपण घावणनी चाय पिली होती। तर आज घावण आणि तुमका चटणी आज नाश्ता हा। तर आता आज मी खाणार आहे घावणनी चटणी। त्या विषय काय झालो, सकाळी त्यांच्यानी दिले होते आपल्याला 15ची ऑर्डर म्हणजे 15 प्लेट घावण चटणी, पण त्यांची झाली म्हणजे 20 प्लेट घेतले त्यांची आणि 5 प्लेट वाढले त्यांचे। त्याच्यामुळे आता म्हणजे घावण संपलेले आहेत आणि आता आपली बहीण पुन्हा बनवता। चला तुमका दाखवते मी। बघा घावण आणि चटणी चालू आहे, चटणी झालेली आहे, घावणे आता पुन्हा काढता पहिले। नमस्कार मंडळी, मी आता खाणार आहे मस्तपैकी घावण आणि चटणी। तुम्ही पण येवा खाऊचा असाल तर घावण आणि चटणी डॉल्फिन बीच रिसॉर्ट का बहिणीच्या मस्तपैकी। बघा घावण आणि चटणी खाते मी, ही चटणी मस्तपैकी बुडवायचा असा घावण खायचा। हा करते जरा कामात मदत आहे।
तरी आता आम्ही आल्या लसणाची पेस्ट लावून ठेवलं बघा. मंडळी बघा मस्तपैकी लाल लाल माशाचा सार. तुमका पण खाऊचा असत तर येवा. डॉल्फिन बीच रिसॉर्ट का. आणि याची रेसिपी काय मी आता टाकले नाही तर मी पण काम करतोय. मंडळी बघा मस्तपैकी फ्राऊन्स म्हणजे तिला मी ह्या करतोय. हे बहीण चपाती भाजता आणि हय आपली बघा सुरमई आणि संभाळी काय चालू होत. कारण पर्यटक आता येऊन बसले बाहेर. त्यांना भूक लागली हा. बघा आम्ही लवकर आता देतो त्यांना जेवण. हे बघा मस्तपैकी सौंदाळू मी आता फ्राय करतोय. मस्तपैकी आल्या लसणाची आधीच पेस्ट लावून ठेवलेली आहे. आणि असं मस्तपैकी मालवणी मसालो लावलाय. दिलंय तव्यात सोडून. मंडळी बघा टमाटो कापला, कांदो आणि अंडी मस्तपैकी बॉईल चांगली होती. ती पण अंडी पण आता तयार झाली आहेत मस्तपैकी बॉईल करून. बघा मस्तपैकी सोलकडी असा. सोलकडी मालवणची सोलकडी यावा खाऊ का एकदा. आता झाला सुरमई ताट रेडी. आमचं झालेलं आहे आणि शाकाहारी जेवण आम्ही लावून घेतलेलं आहे. बघा मस्तपैकी भाजी जी आहे, कढी, श्रीखंड, लोणचा. मंडळींनो आपले आता जे पर्यटक गेले होते ते जेवण झालेले आहेत आणि ते खायला येले आहेत. आणि कसा जेवण झाला आता त्यांना आपण विचारूया. आता त्या भाऊन पहिला विचारूया कसा वाटला तुमका जेवण. जेवण एकदम छान झालेलं आहे. अप्रतिम माझं जेवण झालेलं आहे. मॅडम विचारा जरा कसा वाटला सौंदाळा जेवण. पुन्हा येणार ना डॉल्फिन बीच रिसॉर्टला. ओके हो भारी झाला ना. सगळ्यांना सांगा. आता वाजले 3. आता आम्ही घेतो जेवका. बघा माझ्या पुढे आता सुरमई मस्तपैकी आहे, फ्रान्स, ह्या माशाचा सार, चपाती आणि भात. आणि आता आम्ही जेवतो. वाजले 3 आणि बघा आमच्या भाचीने पण घेतल्या आणि सुरमई, पप्पाने घेतल्या आणि या सौंदाळू आणि हया बांगडो आणि हया सौंदाळू. चला तर तुम्ही पण येवा जेवका. आणि तुमका जर जेवक येऊचा असा राहूक येऊचा असा तर नक्की येवा डॉल्फिन बीच रिसॉर्टला. आणि एक उभो घे. तर बघा मस्तपैकी मंडळी सुरमईचा असा मस्तपैकी ताजा ताजा मावरा खाताय मी. येवा तुम्ही पण खाऊ. एक नंबर. आणि फ्रान्स बघा मस्तपैकी हा फ्रान्स. शुभ सकाळ. रातभर आता पाऊस पडून जरा थंडावलो हा. आणि आता पण जरा पुन्हा वातावरण करता ऊन पडता मधीचा आणि आता लक्षणं दिसतात पडण्याची. तर आता आपण डॉल्फिन बीच रिसॉर्ट आपले भाऊजी त्यांना त्याची मुलाखत घेतो. तर त्यांना विचारणार हो की तुम्ही डॉल्फिन बीच रिसॉर्टचं नाव ठेवलास तर तुमच्याकडे खरोखर हत काय डॉल्फिन की निस्ता ठेवलास नाव. चला भाऊजी विचारे. मी सुरेंद्र रामदास दुरत. माझं डॉल्फिन बीच रिसॉर्ट आहे इकडे तहसीलवाडीमध्ये. आणखीन भरपूर पर्यटक आता येतात दिवाळीच्या ह्याच्यात आणि सुरू झाले आहेत. 31 पर्यंत भरपूर येणार पर्यटक आणि इथे एन्जॉय करण्यासारखी भरपूर मजा आहे. समुद्र आहे, सर्व स्थळं आहेत वेगवेगळी. तिकडे हे रॉक आहे समुद्रामध्ये, संगम पॉईंट आहे, शिंपला पॉईंट आहेत, बेट आहे बघण्यासारखं. सर्व असं चांगल्या ना गोष्टी बघण्यासारख्या आहेत आमच्या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही सेवासुद्धा चांगली रिसॉर्टला आमच्या देतो. सर्व प्रकारच्या मच्छी जेवण, शाकाहारी जेवण असं सर्व देतो आम्ही. आणि इथून सुद्धा यायला जवळपास कणकवली आणि हे
40 किलोमीटरचं अंतर. कुडाळ म्हटलात तरी 40 किलोमीटर, कणकवली म्हटलात तरी 40 किलोमीटर. कणकवलीतून आचरा मार्गे यावं लागतं, तोंडवळी फाट्यामधून आतमध्ये. आणखी मालवणला तिकडून यायचं, कुडाळवरून मालवणवरून तोंडवळी फाट्यावरून आतमध्ये. तोंडवळी फाट्यावरून 10 किलोमीटर इकडे आहे हे डॉल्फिन बीच रिसॉर्ट. आणि बघण्यासारखं आहे, समुद्र डॉल्फिनच्याच अगदी समोर आहे. डॉल्फिन इथून उडताना दिसतात, म्हणून डॉल्फिन बीच रिसॉर्ट ठेवलेलं आहे नाव हे करून. आणखीन समुद्राचा व्ह्यू बघितला तर रिसॉर्ट आणि समुद्र एकदम जवळ आहेत. मजा घेण्यासारखं सर्व आहे. आणखीन एन्जॉय करायचं येऊन इथे, असं सर्व वातावरण आहे इकडे. तर मंडळी बघला आज डॉल्फिन बीच रिसॉर्ट कशाक नाव ठेवलेलं असा. जर तुम्ही इलाज कधी आणि तुमच्या नशिबात असले तरच तुमका डॉल्फिन दिसले. त्याच्यामुळे तुम्ही नशीब पण घेऊन येवा तरच तुमका डॉल्फिन दिसतले हत. तर येवा, खावा, पिवा आणि राहा डॉल्फिन बीच रिसॉर्ट का. धन्यवाद. आणि ह्यो ब्लॉग मी आज हेच संपवतोय, कारण आम्ही पण जाणार आता घरात. चला. तर मंडळींनो तुमका मी बाहेरचो परिसर रिसॉर्टचो दाखवलं नव्हतं, डॉल्फिन बीच रिसॉर्टचो. तर यावा दाखवते आता तुमका मी रूम भारसून. हे बघा 1 2 3 आणि थंय 4. आणि जागा बघा मस्त बघी, भरपूर अशी जागा. आणि थंय आता बघा थंय किचन आणि हय जेवणाक बसू का डायनिंग टेबल. मस्त मोठा हा डायनिंग टेबल, हव्या तेवढी जागा. हय बघा मस्त.